ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपलं इंटिग्रल कॅल्क्युलस या पेपरवरती. तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हा एक प्रॉब्लेम या ठिकाणी घेतला होता, समोर आहे तो, आणि तो मी तुम्हाला पुढे कंटिन्यू सॉल्व्ह करायला सांगितला होता. तर आता तुम्ही सॉल्व्ह केला तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल केला तर मी तुम्हाला इथून पुढं हा कंटिन्यू करूया आणि नंतर मग नेक्स्ट एक प्रॉब्लेम या ठिकाणी घेऊया. आता परत एकदा लक्षात घ्या, इथं मी समजून सांगतो हा पार्ट आणि मग पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू, म्हणजे याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. आता आपल्याला हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायला दिले आहे 0 to π आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to a into bracket 1 plus cos theta r into dr into d theta into dr अशा रीतीने हे इंटिग्रेशन आपल्याला दिलेले आहे. आता इथं लिमिट वगैरे सर्व आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेले आहे, फक्त आपल्याला ती ओळखायची कुणाचे लिमिट आहे ते r ची कुठले आणि थीटाचे कुठले. तर त्यासाठी आपण ह्या गिवन इंटिग्रेशनला आपण r घेतलं. r is equal to integration from 0 to π आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to a into bracket 1 plus cos theta r into dr into d theta किंवा d theta into dr. आता तुम्ही इथं लक्षात घ्या, ही बाहेरची जी लिमिट आहे ती कॉन्स्टंट आहे 0 to π आणि आतमध्ये जे लिमिट आहे तर ते 0 to a into bracket 1 plus cos theta. त्यामुळे आतमधले लिमिट जे आहे तर ते थीटा मधलं फंक्शन आहे, त्यामुळे हे r चे लिमिट आहे लक्षात घ्या. आणि बाहेरचे लिमिट मग ऑब्वियसली थीटाचे असणार, म्हणजे थीटा varies from 0 to theta is equal to π, म्हणजे 0 to π हे थीटाचे लिमिट्स आहे आणि r चे लिमिट r is equal to 0 to r is equal to a into bracket 1 plus cos theta. आता आपल्याला हे विथ रिस्पेक्ट टू r इव्हॅल्युएट करावं लागेल पहिल्यांदा, त्यामुळे r dr इथं घेतलं आणि d theta आपण इकडे शिफ्ट केलं, म्हणजे साइडला केलं. आता या ठिकाणी r is equal to नेक्स्ट स्टेप बघा, theta is equal to 0 to theta is equal to π आणि r dr चे इंटिग्रेशन येईल r स्क्वेअर अपॉन 2 आणि 0 to a into bracket 1 plus cos theta into d theta. अशा रीतीने हे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू r आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतो. आधी आता इथे r च्या जागी अप्पर लिमिट पुट केलं a into bracket 1 plus cos theta bracket स्क्वेअर अपॉन 2 आणि 2 हे d theta आहे तिथे. आता लोअर लिमिट 0 असल्यामुळे पूर्ण टर्म पुढची 0 येणार आहे, त्यामुळे आपण लोअर लिमिट काय पुट करत नाही. आता नेक्स्ट स्टेपला i is equal to 0 to π तेव्हा a चा स्क्वेअर अपॉन हे 2 साइडला लिहायचं आणि 1 plus cos theta bracket स्क्वेअर याचं एक्सपान्शन केलं 1 plus 2 cos theta plus cos square theta into d theta. त्यानंतर a स्क्वेअर अपॉन 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं, नंतर 0 to π इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to π 1 plus 2 cos theta plus cos square theta. आता यामध्ये आपल्याला 1 चं इंटिग्रेट करता येतं, 2 cos theta चं पण इंटिग्रेट करता येतं, पण cos square theta चं इंटिग्रेशन आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी हा ट्रिग्नोमेट्री मधला फॉर्म्युला यूज केला 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta, म्हणजे cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2, म्हणजे cos square theta ची किंमत या ठिकाणी आपण पुट केली आणि याच्यामध्ये इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम a square upon 2 into 0 to π 1 plus 2 cos theta as it is आणि cos square theta च्या ऐवजी ही किंमत टाकलेली आपण 1 plus cos 2 theta upon 2 या ठिकाणी पुट केली आणि into d theta. आता हे सिम्प्लिफिकेशन करू आणि सॉल्व्ह करू आपण, दॅट इज a square upon 2 into इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to π. आता बघा इथं 2 आहे, इथं डिनॉमिनेटर पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा एलसीएम 2 घेतला तर इथं 2 ने मल्टिप्लाय केलं 2 plus 4 cos theta, म्हणजे ह्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय केलं, ह्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 2 plus 4 cos theta plus 1 plus cos 2 theta as it is आणि into d theta. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण सिम्प्लिफिकेशन करतोय. आता नेक्स्ट स्टेपला a स्क्वेअर अपॉन हा 2 बाहेर म्हणजे कॉन्स्टंट आहे 2 to the 4 होईल, इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to π. आता इथे 2 plus 1 म्हणजे 3 plus 4 cos theta plus cos 2 theta आणि into d theta. तर अशा रीतीने आपल्याला मध्ये इंटिग्रेशन मिळेल. आता हे इंटिग्रेशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थीटा सॉल्व्ह करायचं, म्हणजे a स्क्वेअर अपॉन 4. आता या ठिकाणी 3 कॉन्स्टंट आहे इथे आणि इथं 1 चं इंटिग्रेशन थीटा आहे प्लस 4 cos theta चं इंटिग्रेशन या ठिकाणी cos theta चं इंटिग्रेशन sin theta आहे, त्यानंतर पुढे प्लस cos 2 theta चं इंटिग्रेशन sin 2 theta upon 2 आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to
पाय. अशा रीतीनं हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपल्याला या ठिकाणी करावं लागलं आणि हे सॉल्व्ह करावं लागलं. सो I इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 4 इंटू, आता पहिल्यांदा जिथे जिथे थिटा आहे तिथे पाय पुट करा, म्हणजे 3 इंटू थिटा म्हणजे पाय प्लस 4 साइन पाय प्लस साइन 2 पाय अपॉन 2. तर या तरीकेनं अप्पर लिमिट आपण पुट केलं, मायनस असल्यामुळे ब्रॅकेट टाका. तर आता लोअर लिमिट म्हणजे थिटासाठी 0 पुट करा, 3 इंटू 0 0 होईल प्लस 4 इंटू साइन 0 प्लस कॉस प्लस साइन 2 इंटू थिटा म्हणजे 2 इंटू 0 अपॉन 2 होईल आणि हा मेन ब्रॅकेट कंप्लीट. नाउ I इज इक्वल टू a स्क्वेअर अपॉन 4 ॲज इट इज, नंतर 3 पाय ॲज इट इज. आता sin पाय 0 असतो त्यामुळे ही टर्म 0 होईल. sin 2 पाय म्हणजे sin 360 डिग्री तो पण 0 असतो त्यामुळे पूर्ण टर्म 0 होईल. शिवाय मायनस की 0 sin 0 0 त्यामुळे ही पण 0, परत ही सर्व टर्म 0 होईल. म्हणजे फायनली आपल्याला आन्सर येईल a स्क्वेअर अपॉन 4 इंटू 3 पाय म्हणजे 3 पाय a स्क्वेअर अपॉन 4 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर अशा रीतीनं हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी आपण इव्हॅल्युएट केला, म्हणजे पूर्ण या ठिकाणी मी इव्हॅल्युएट केला. पाठीमागच्या लेक्चरपर्यंत हा थोडासा इव्हॅल्युएट मी केला होता आणि आता हा आपण इथं कम्प्लीट केला. आता या ठिकाणी नेक्स्ट प्रॉब्लेम आहे याच टाईपचा आहे, तर तो आपण घेऊया. इव्हॅल्युएट evaluate integration limit from 0 to pi by 2 into integration limit from 0 to a cos theta into r under root a square minus r square into dr d theta dr into d theta. तर हा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण या टाइपचे घेऊ म्हणजे पोलर फॉर्म मध्ये. तर आपल्याला या ठिकाणी ह्या इंटिग्रेशनमध्ये लिमिट्स वगैरे सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत, तर आपल्याला फक्त हे व्यवस्थित इव्हॅल्युएट करायचं आहे. तर आता पहिलं जे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे तर त्याला आपण आय लावू, म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 2 आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू a cos theta into r under root a square minus r square into dr into d theta. तर बघा अशा रीतीनं जे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे तर त्या इंटिग्रेशनला आपण आय नाव दिलं. आता हे इंटिग्रेशनमध्ये नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं, हे जे लिमिट्स इथं प्रोव्हाइड केलेले आहेत तर हे लिमिट्स कोणाचे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे, म्हणजे आरचे लिमिट कुठले आहेत आणि थिटाचे लिमिट कुठले आहेत तर ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आणि त्यानुसार हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं. आता आय इज इक्वल टू हे 0 टू पाय बाय 2 आहे आणि 0 टू a cos theta आहे. आता या ठिकाणी हे बाहेरचे लिमिट कॉन्स्टंट आहे आणि आतमध्ये लिमिट 0 टू a cos theta म्हणजे थीटा मधलं फंक्शन आहे आतमध्ये लिमिट, त्यामुळे हे आतमध्ये लिमिट जे आहे तर ते r चे फंक्शन आहे, म्हणजे r इज इक्वल टू r चे लिमिट आहे, r इज इक्वल टू 0 टू r इज इक्वल टू a cos theta. मग ऑब्वियसली बाहेरचे जे लिमिट आहे तर ते थीटाचे असणार आहे. थीटा इज इक्वल टू 0 टू थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 इनटू r अंडर रूट a square minus r square into dr into d theta. तर बघा अशा रीतीने आपण हे लिमिट्स या ठिकाणी आयडेंटिफाय केले आणि हे लिमिट्स आयडेंटिफाय केल्यानंतर आता या ठिकाणी बघा r इज इक्वल टू 0 टू r इज इक्वल टू a cos theta म्हणजे r चे लिमिट हे थीटा मध्ये आणि थीटाचे लिमिट हे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे हे इंटिग्रेशन आपल्याला पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू r इव्हॅल्युएट करावं लागेल आणि नंतर मग विथ रिस्पेक्ट टू θ
थीटा इव्हॅल्युएट करावं लागेल. तर यासाठी आपण काय करूया, I is equal to integration limit from theta is equal to 0 to theta is equal to pi by 2 आणि integration limit from r is equal to 0 to r is equal to a cos theta. इथे r under root of a square minus r square into dr आणि या ठिकाणी हे d theta इथं सेपरेट केली म्हणजे d theta इथं साइडला आपण लिहितो. आता यानंतर आपल्याला काय काम करावं लागणार आहे, इथे सबट्यूशन या ठिकाणी करावं लागणार आहे. तर आपण काय इथे सबट्यूशन करू का a square minus r square, so a square minus r square is equal to t पुट करू म्हणजे सबट्यूशन या ठिकाणी करून हे इंटिग्रेशन सॉल्व करावं लागणार आहे. तर आपण a square minus r square च्या जागी t पुट केलं. आता त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर a square चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल, r square चा डेरिव्हेटिव्ह -2r dr आणि is equal to d. तर यासाठी आपण याला डिफरन्शिएट केलं. आता आपल्याला या ठिकाणी r dr ची आवश्यकता आहे म्हणून -2 आपण राइट साइडला शिफ्ट करू म्हणजे r dr is equal to -dt divided by 2 आपल्याला या ठिकाणी मिळाले म्हणजे r dr ची किंमत झाली -dt divided by 2. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी इंटिग्रेशनचे लिमिट चेंज करावे लागतील म्हणजे we have to change the integration of limits of integration after substitution. तर यासाठी इथं a square minus r square बरोबर t आपण पुट केले, that is t is equal to a square minus r square. तर आता मी बघा r चं दोन लिमिट 0 असताना t is equal to a square minus 0 square, that is a square. म्हणजे दोन लिमिट r बरोबर 0 असताना t बरोबर t is equal to a square आणि हे r is equal to आता अप्पर लिमिट a cos theta असताना t is equal to या ठिकाणी a square minus r जर a cos theta टाकलं म्हणजे a square cos square theta, that is t is equal to a square कॉमन घेतला तर 1 minus cos square theta राहील म्हणजे अशा रीतीला a square आपण कॉन्स्टंट या ठिकाणी बाहेर घेतला तर अंडर आतमध्ये 1 minus cos square theta राहील. त्यानंतर t is equal to a square as it is आणि 1 minus cos square theta म्हणजे काय तर sin square theta. म्हणजे अशा रीतीने t चे लिमिट नवीन लिमिट या ठिकाणी a square to a square sin square theta असे नवीन लिमिट या ठिकाणी आपल्याला इथं मिळतील. मग आपलं इंटिग्रेशन जे आहे तर हे इंटिग्रेशन आता I is equal to इंटिग्रेशन ते बाहेरचे थीटाचे लिमिट आहे 0 to theta is equal to pi by 2, theta is equal to 0 to theta is equal to या ठिकाणी pi by 2. ठीक आहे. आता यानंतर पुढे आतमध्ये लिमिट r बरोबर 0 असताना t बरोबर a स्क्वेअर म्हणजे t is equal to a स्क्वेअर to t is equal to a स्क्वेअर sin स्क्वेअर theta आणि आता या ठिकाणी r dr तर r dr म्हणजे काय r dr म्हणजे -dt upon 2 -dt upon 2 आणि तो अंडर a स्क्वेअर मायनस r स्क्वेअर म्हणजे t आणि हे असेल आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट इनटू हे d थीटा ॲज इट इज इथं बाहेर ॲज इट इज. आता हे इंटिग्रेशन आपल्याला आधी विथ रिस्पेक्ट टू t इव्हॅल्युएट करावं लागेल आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू थीटा पुढे I is equal to इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 to pi by 2 म्हणजे थीटाची लिमिट झाली थीटा इज इक्वल टू 0 to थीटा इज इक्वल टू pi by 2 आणि t इज इक्वल टू a स्क्वेअर टू t इज इक्वल टू a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी -1/2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला आणि इथून -1/2 या ठिकाणी कॉन्स्टंट दोन्ही इंटिग्रेशनच्या बाहेर गेला. आता √t आहे √t म्हणजे t⁻1/2 केलं आणि इंटू dt आणि ब्रॅकेट कंप्लीट इंटू d थीटा. तर अशा रीतीने t⁻1/2 dt √t चे या ठिकाणी आपण इंटिग्रेट करता यावं म्हणून √t च्या ऐवजी t⁻1/2 लिहिलं इंटू dt. आता नेक्स्ट I is equal to -1/2 इथं थीटा इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू pi by 2. आता t⁻1/2 चं इंटिग्रेशन t⁻1/2 + 1 upon 1/2 + 1 म्हणजे t⁻3/2 upon 3/2 आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम a स्क्वेअर टू a स्क्वेअर sin स्क्वेअर
थिटा डी थिटा. तर अशा रीतीने हे इंटिग्रेशन इथं आपल्याला मिळेल. म्हणजे टी रेस टू 1/2 इंटिग्रेशन इथं केलं आणि लिमिट्स इथं लोअर लिमिट ए स्क्वेअर आणि इथं अप्पर लिमिट ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता यानंतर पुढं आय इज इक्वल टू हे पाहिजे -1/2 आणि हे 3/2 कॉन्स्टंट आहे हा बाहेर घेतला 3/2 आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू π/2. आता हे थिटाची लिमिट राहिले. आता इथं अप्पर लिमिट पुट करा ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आणि ह्याचा रेस टू 3/2 बघा 3/2 म्हणजे टीच्या जागी ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा पुट केलं मायनस आता लोअर लिमिट या ठिकाणी ए स्क्वेअर आहे मायनस ए स्क्वेअर रेस टू 3/2 आणि इंटू डी थिटा या ठिकाणी डी थिटा. तर हे आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आणि मग इंटिग्रेट करावं लागेल. आता नेक्स्ट आय इज इक्वल टू हे 2 ला टू कॅन्सल -1/3 इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू π/2. आता या ठिकाणी ए स्क्वेअर त्याचा रेस टू 3/2 म्हणजे ए क्यूब आहे साइन स्क्वेअर थिटा त्याचा रेस टू 3/2 म्हणजे साइन क्यूब थिटा आहे आणि मायनस ए स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे ए रेस टू 3 आणि इंटू डी थिटा. तर हे इंटिग्रेशन आपल्याला या पद्धतीने इथं मिळेल. तर बघा आता हे इंटिग्रेशन आपण असं रीतीने इथं इव्हॅल्युएट करणार आहे. तर हे पूर्ण स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या आणि आपण इथे येऊन पोहोचलो -1/3 म्हणजे याच्यासाठी आपण इथं सबस्टिट्यूशन पण केलेलं आहे. त्यानंतर लिमिट चेंज केले परत टी ह्या व्हेरिएबलमध्ये लिमिट म्हणजे इंटिग्रेशन आलं परत ते इव्हॅल्युएट केलं त्यानंतर पुढे सिम्प्लिफिकेशन केलं आणि फायनली आपण या स्टेपला येऊन पोहोचलो. आता हे इंटिग्रेशन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थिटा इव्हॅल्युएट करायचं. तर यासाठी आता इकडे मी कंटिन्यू करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आय इज इक्वल्स टू -1/3 आहे. आता या पूर्ण ब्रॅकेटमधून ए क्यूब थिटा कॉन्स्टंट आहे तर आपण इंटिग्रेशनचं डायरेक्ट बाहेर केलं म्हणजे -a³ आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू π/2 साइन क्यूब थिटा -1 राहील आणि इंटू डी थिटा साइन क्यूब थिटा -1 इंटू डी थिटा. ठीक आहे. आता इथे 1 चं इंटिग्रेशन आपण देऊ शकतो पण साइन क्यूब थिटाचं इंटिग्रेशन आपण देऊ शकत नाही. त्याकरता आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करू ट्रिग्नॉमेट्री मधला युजिंग साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करूया. याच्यावरून साइन क्यूब थिटाची किंमत आपल्याला काढायची. तर त्यासाठी -4 साइन क्यूब थिटा एलएचएसला घेतलं आणि साइन 3 थिटा एलएचएसला शिफ्ट केलं म्हणजे 4 साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा साइन 3 थिटा अशा पद्धतीने. आता 4 इकडे शिफ्ट केलं तर साइन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा साइन 3 थिटा डिवाइडेड बाय 4. तर हे साइन क्यूब थिटाची व्हॅल्यू आपण असे केलं इथं फाइंड केली म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन यूज केलं साइन 3 थिटाचं आणि त्यानुसार ही व्हॅल्यू आपण फाइंड केली. आता नेक्स्ट स्टेप आय इज इक्वल टू -a³ इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू π/2. तर साइन 3 थिटाच्या जागी ही टर्म पुट केली 3 साइन थिटा साइन 3 थिटा डिवाइडेड बाय 4 -1 इंटू डी थिटा. तर अशा रीतीनं साइन 3 थिटाच्या जागी किंमत आपण इथं सबस्टिट्यूशन केलेलं आहे म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन यूज केलं. नेक्स्ट आय इज इक्वल टू a³ इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू π/2 इथं 3 साइन थिटा. आता बघा याचा छेद या ठिकाणी 4 घेतला साइन 3 थिटा इथं 4 येईल म्हणजे 4 इकडे मल्टिप्लाय येईल आणि इंटू डी थिटा. तर हे सिम्प्लिफिकेशनचे स्टेप्स आहेत आणि त्यानंतर आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. आता 4 खालचा कॉन्स्टंट आहे तर तो बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या म्हणजे आय इज इक्वल टू -a³ 3 4 12 and integration limit from 0 to π/2 this 3 sin theta minus sin 3 theta minus 4 into d theta.
तर अशा रीतीने आपल्याला हे इंटिग्रेशन मिळेल. त्यातल्या तिन्ही टर्म आता इझिली इंटिग्रेट होतात. पण हे काळजीपूर्वक आपल्याला ब्रॅकेट्स वगैरे सॉल्व्ह करावं लागतील आणि व्यवस्थित हे इव्हॅल्युएट करावं लागेल, जेणेकरून उत्तर आपलं व्यवस्थित येईल. म्हणजे न चुकता थोडंसं लेंथी प्रोसेस आहे, पण हे सोपं आहे. आता मी परत इकडं कंटिन्यू करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी I इज इक्वल टू मायनस ए क्यूब डिवायडेड बाय 12 इंटू आता 3 ॲज इट इज साइन थीटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा मायनस साइन थीटाचं इंटिग्रेशन साइन 3 थीटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा म्हणजे प्लस बी कॉस 3 थीटा डिवायडेड बाय 3 मायनस 4 थीटा इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन लिमिट फ्रॉम 0 टू पाय झालं. तर या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करावं लागेल. सो I इज इक्वल टू मायनस ए क्यूब अपॉन 3 इंटू मायनस 3 कॉस आता अप्पर लिमिट पाय बाय 4 आहे 3 कॉस पाय बाय 2 प्लस कॉस 3 पाय बाय 2 डिवायडेड बाय 3 मायनस 4 इंटू पाय बाय 2 हे अप्पर लिमिट झालं. मायनस असल्यामुळे ब्रॅकेट खोल्या. आता लोअर लिमिट पुट करा मायनस 3 cos 0 प्लस cos 3 इंटू थीटा म्हणजे 0 म्हणजे 0 अपॉन 3 मायनस 4 इंटू 0 म्हणजे इनपुटची टर्म आपण 0. तर हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आपण या ठिकाणी करतोय. सो I इज इक्वल टू मायनस ए क्यूब अपॉन 3 इंटू आता cos पाय बाय 2 0 आहे त्यामुळे पूर्ण टर्म 0 होईल. तसंच cos 3 पाय बाय 2 देखील 0 आहे म्हणजे पूर्ण टर्म 0 होईल. मायनस 4 पाय अपॉन 2 म्हणजे 2 पाय 3. आता हे मायनसने सॉल्व करा. मायनस मायनस प्लस 3 cos 0 इज 1 प्लस परत एकदा cos 0 इज 1 1 अपॉन 3 म्हणजे मायनस टर्म घेऊ मतलब चिन्ह ही ब्रॅकेट संपली. आता हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला करावं लागेल. सो I इज इक्वल टू मायनस ए क्यूब अपॉन 3 इंटू आता इथं मायनस 2 पाय ॲज इट इज प्लस 3 minus 1 by 3. So I is equal to minus a cube upon 3 into आता वेगळे सेम इथं 3 घेतला इथं minus 6 pi plus 3 3 is 9 minus 1 त्याच्याकडे आपल्याला इतर होईल. तर पुन्हा I is equal to minus a cube upon 3 into आता हे पाहिजे 9 वजा 8 म्हणजे 9 वजा 1 म्हणजे 8 minus 6 pi अपॉन 3. सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी आपण करूया. आता इथं I इज इक्वल टू मायनस ए क्यूब अपॉन 3 3 जा 9 घेऊ. आता यातून कॉमन मायनस साइन घेतलं तरी प्लस होईल आणि शिवाय 2 पण कॉमन घेऊ म्हणजे आतमध्ये 3 पाय मायनस 4 आहे. हे 2 पण कॉमन घेतलं इथं या दोघांना मायनस साइन पण कॉमन घेतली त्यामुळे बाहेरची मायनस साइन प्लस होईल आणि इथं I इज इक्वल टू फायनल आन्सर या ठिकाणी 2 बाय 9 म्हणजे 2 ए क्यूब अपॉन 9 इंटू ब्रॅकेट 3 पाय मायनस 4. तर अशा रीतीने इथं फायनल आन्सर आपल्याला या ठिकाणी इथं मिळेल. तर हे सर्व प्रॉब्लेम अशा रीतीने तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा जेणेकरून इथं किंमत इथं मिळेल. पुस्तकामध्ये उत्तर जे आहे तर त्याप्रमाणे पण आपण आणू शकतो. तर इथं ए क्यूब बाय 3 असं दिलेलं आहे आणि मायनस 2 बाय 2 तर हे आतमध्ये तुम्ही अरेंज करून पुस्तकाप्रमाणे पण हे आन्सर आणू शकता. म्हणजे तुमचा सिम्प्लिफिकेशनचा जो फॉर्म आहे तर त्याच्यावरती ते डिपेंड आहे. तर पुस्तकाप्रमाणे आन्सर आणायचं असेल तर या ठिकाणी 2 बाय 3 आतमध्ये ब्रॅकेट सॉल्व करून आपल्याला हे आन्सर असं पण येऊ शकेल. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस बुक I इज इक्वल टू ए क्यूब अपॉन 3 इंटू ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस 2 बाय 2 पाय बाय 2 मायनस 2 बाय 3. तर असंही उत्तर येऊ शकेल पुस्तकाप्रमाणे. म्हणजे इथं 2 बाय 9 जे आहे त्यापैकी 2 बाय 3 हा ब्रॅकेट इव्हॅल्युएट केला आणि सिम्प्लिफाय केला तर असं आपल्याला इथं मिळेल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन टाईप स्टार्ट करूया.